नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पहिल्यांदा बातम्या मराठा लढ्याला मिळालेल्या यशाच्या. मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत सुपूर्द. मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. मुख्यमंत्री शिंदेंनी अधिसूचना दिल्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन मागे. विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती. न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. अध्यादेश नव्हे, ही फक्त अधिसूचना. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या. समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य. अध्यादेश हा कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार. सरकारनं अध्यादेशाचा मान ठेवावा. अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. आल्या या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. भाजपचा डीएनए ओबीसी आहे म्हणणारे भाजपचे नेते गप्प का? शेंडगेंचा सवाल. सरकारच्या निर्णयावर फडणवीस आणि बावनकुळेंनी भूमिका जाहीर करावी, शेंडगेंची मागणी. नेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत. बावनकुळे पण गप्प आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब पण गप्प आहेत. एकीकडे म्हणतात की डीएनए, भाजपचा डीएनए जो आहे तोच ओबीसी आहे. राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांसंबंधी काढलेल्या अधिसूचनेविरोधात कोर्टात जाणार. गुणरत्न सदावर्तेंची घोषणा. मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर, म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत, या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल. जरांगेंच्या आंदोलनावर चांगला मार्ग निघाला, मला आनंद. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कुणबी नोंदी सापडलेल्यांना दाखले देण्याचा मार्ग मोकळा, फडणवीसांची माहिती. सुरू होतं, उपोषण सुरू होतं आणि चलो मुंबई सुरू होतं. त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे. राज ठाकरेंकडून ट्विट करत मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन. सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा टोला. मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतो, शपथ पाळली. आरक्षणाबाबत दिलेला शब्दही पूर्ण केला, मुख्यमंत्री शिंदेंचं वाशीमध्ये विधान. शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय.